वेळ उशीर आपण पाहतोय, उशिराने ही मॅच खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. वैजनाथ विपक्ष भिलवडे या दोन टीम दरम्यान ही दिग्गज लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर पहा, टॉस जिंकल्यानंतर भिलवडे टीमनं प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं वैजनाथ टीमला. आणि वैजनाथ टीमचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भिलवले टीम आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. स्ट्राइक एंड वरती बिरजू, नो स्ट्राइक एंड वरती आपण गणेश पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिला ट्रम्प कार्ड आपण पाहतोय भिलवले टीम कडून देवीदास. पहिला चेंडू स्लो गतीचा फेकलाय, त्या चेंडूवरती प्रहार केलाय, प्रत्येकाला चढवलाय. कार्पेटच्या साह्यानं वाईडीस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, तिथे मिलेला आपण पाहतोय सिंगल. सिंगलनं कन्वर्ट केली. सिंगल प्राधान्य देत असताना पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केलाय. सांघिक अकाउंट आणि स्वतःचा अकाउंट इथे खुलं करत असताना आपण पाहतोय फलंदाज बिरजूनं मात्र एक धाव जमा केली. 4 षटकांची ही मॅच हाय व्होल्टेज होईल की काय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. भिलवले टीम मध्ये एक नक्कीच छोटा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. अणुचित्ताने भरलेला हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा रणसंग्राम पाहतोय. हा फटका कन्वर्ट झालाय. नो मॅन्स लाईन, आउटफील्ड फास्ट, चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पार, शानदार चौकार. फटका कन्वर्ट झालाय. नो मॅन्स लाईन, आउटफील्ड फास्ट, चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पार, शानदार चौकार. धन्यवाद. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नांज गुंजला महाराष्ट्र माझा, दरी दरीतून नांज गुंजला महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्रामध्ये ही लढत आपण पाहतो. या महाराष्ट्राच्या माथीमध्ये खऱ्या अर्थानं आयगाव देवी क्रिकेट संघ कुंभे आयोजित आमदार चषकाचा आघाज आणि इथे पुन्हा एकदा षटकारण आघाज केलाय. त्याचबरोबर सन्माननीय बंडूसेठ भुईर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमदार ट्रॉफी 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. आणि इथे षटकारण स्वागत केलंय साहेबांचं. अजून एक मोठा बेग हिट, चेंडू आसमानी टोला, 6 धावा. धन्यवाद. आणि त्याचबरोबर शिवाजी वाघ यांची देखील इथे उपस्थिती पाहतोय. डेक्सिंग व्यक्तिमत्व आणि सातत्याने कुंभे टीमला त्यांचा पाठिंबा असतो. कुंभे टीमचे समर्थक आहेत, खंबे पाठीराखे आहेत. खूप उशिरानं त्यांची इथे उपस्थिती आपण पाहतोय. त्यांना देखील शुभेच्छा देऊया. परंतु विनंती असेल कुंभे टीम आपण मैदानाची चौफेर पकडायची आहे, हॉल इंडियर्स आपण पाठवायचे आहेत, जेणेकरून कुठलाही चेंडू हरवता कामा नये. विशाल पवार मैदानाची पाहणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय कृष्णा मिरकुटे ही मैदानाची पाहणी करत असताना दोन दिग्गज नामवंत कुंभे टीमचे घातक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर शिवाजी वाघ देखील मैदानाची पाहणी करत असताना नुकताच त्यांचा इथे आगमन झालंय. मारण्याचा प्रयत्न, रडारमध्ये चेंडू खूप मोठ्या प्रमाणात भेटला नाही आणि इथे सिंगल कन्वर्ट झाली. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जात आहे. काही चेंडूवरती षटकार हल्ले प्रत्यहल्ले चढवले जातात, तर काही चेंडूवरती सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जात आहे. हेच तर क्रिकेट आहे, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. धाव फळकी धावा वाढल्या गेल्यात, 18 धावा धाव फळकावरती. देवदास मात्र पूर्णपणे महागडा, परंतु इथे देवदासच्या शतकातील शेवटील बॉल्स, अंतिम चेंडू शिल्लक आहे. आणि अंतिम चेंडूवरती डॉट फेकला जाईल की या चेंडूवरती मोठा फटका कन्वर्ट केला जाईल. फलंदाज आहे स्ट्राइक एंड वरती बिरजू. या बिरजूच्या माध्यमातून लास्ट बॉल 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फटका कन्वर्ट केलाय, शतरक्षक आहेत. आणि इथे आपण पाहतोय नक्कीच आमच्या
कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देताना असताना अंतिम चेंडूवरती बिरजूच्या बॅट बदल आलाय बिग हिट 6 धावांसाठी. बिरजू या बिरजूच्या माध्यमातून माध्यमातून कौतुक करावं लागेल गणेशने देखील 4 चेंडूचा सामना केला. त्यामध्ये जर पाहायला गेलो तर 17 धावा जमा केल्यात. त्यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश. टोटल धावा फलकावरती 24 पाहायला मिळतील. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे ना. 18 चेंडूवरती वैजनाथ टीम किती धावा जमा करेल येणारी वेल आणि येणारा काळच सांगू शकेल. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय भिलवले टीम कडून रामदास. पहिला गोलंदाज आपण पाहिला देवदासच्या माध्यमातून शतक फेकला. त्या यावेळी मात्र आपण पाहतोय रामदासला मात्र ब्रेक लावावा लागेल. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केले जातात. फलंदाजीच्या माध्यमातून प्रतिहल्ले चढवले जातात. पुन्हा एकदा डावखोऱ्याचा फलंदाज यावेळी घातक राहिलाय खऱ्या अर्थाने भिलवले टीमसाठी. कारण की चौका षटकारांची आतिषबाजी आपण गणेशच्या माध्यमातून पाहतोय. तोच फलंदाज पुन्हा स्ट्राईकला सज्ज झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकण्यासाठी रामदास भिलवले टीमला बेलोंग करत असताना जिते एंडने मारा करतोय. त्यावेळी लॉर फुटस फेकला होता. नियरलीला मात्र वेगळंच मंजूर होतं. चौकारलाय त्यावेळी लॉर फुटस फेकला होता. नियरलीला मात्र इथे इन्व्हेस्टमेंट वाढली जाते. धावांचा उच्चांक वाढला जातोय. गुंतवणूक वाढली जाते. कारण की धाव फलकावरती आपण पाहतोय टोटल 32 धावा संघाची टोटल पाहायला गेलो तर अतिशय घातक फटकेबाजी. नक्कीच वैजनाथ संघ यावेळी उपस्थित राहील आणि खूप चांगली फटकेबाजी. खोदून काढल्या चेंडूला खडखडे मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल सिंगलला देखील प्राधान्य दिले जात आहे. नक्कीच क्लासिकल खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं धाडस पाहायला मिळत नाहीये. परंतु इथे गोलंदाजाला मात्र वरचढ कामगिरी करावी लागेल. सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करायची असेल तर कमी धावांचे शतक फेकावे लागतील. वैजनाथ टीमनं देखील खूप चांगली कामगिरी केली. वैजनाथ टीमच्या फलंदाजानं मात्र जी कामगिरी केली लाजवाब. कारण की अतिशय घातक फटकेबाजी आपण पाहतोय. वैजनाथ टीमनं जर अजून अशा प्रकारे फटके खेळले तर धावसंख्या आपल्याला आजच्या दिवसामध्ये तर जास्तीत जास्त पाहायला मिळेल. परंतु तसं काय करून देतील का गोलंदाज हे पाहणं तितकंच महत्वाचं. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा रामदास गोलंदाजीच्या बोळ्यावरती आणि त्याला समोर हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय बिरजू. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातोय भिलवडे टीम कडून. अतिशय चांगले संघ आपण पाहतोय. दिग्गज संघ या विभागामध्ये आपली छाप सोडलेले हे दोन्ही संघ याच विभागामध्ये आमने सामने पुन्हा एकदा या कुंभेच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. लोअर फुलटॉस फेकला होता. बॅकफुटचा वापर केला फलंदाजाने. कारण जर कदाचित फ्रंटफुटचा वापर केला असता तर अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. तसं काय घडत नाही. कारण क्रिकेटमध्ये जर आणि तर या दोन शब्दाला कुठल्याही जागी स्थान नाही आहे.
डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा गोलंदाज रामदास मारण्याचा प्रयत्न कही पे निगाह कही पे निशाणा. नक्कीच यावेळी मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही आणि इथे वरचढ कामगिरी केली, वर्चस्व दाखवलाय. पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज रामदासच्या माध्यमातून केलं जातोय. रामदासचा विचार केला, आतापर्यंत ज्याने 5 चेंडू फेकलेत, 2 चौकार खर्च केल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट फेकलेत. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. हा चेंडू पाहावा लागेल, पंच इशारा जरूर होतील, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. इट इज अ वाईड बॉल. नियम क्रमांक 25 वाला इथे लागू झालाय आणि इथे अतिरिक्त धाव मिळेल वैजनाथ टीमला. ही धाव खूप महत्वाची देखील असेल. धावा या नक्कीच बिना मेहनतीच्या मिळाल्या जातात वैजनाथ टीमला. अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा कन्वर्ट केला एक्झिक्यूट. आपण पाहतोय गॅप शॉट सिलेक्शनचा हा फटका. क्षेत्ररक्षक दूरवर येतील, चेंडू उचलतील, फेकतील. तत्पूर्वी अवधी पण पाहतोय 2 धावा चितेच्या चपलाईनं आणि गोळीच्या वेगानं कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. शतक क्रमांक संपन्न झालंय दुसरं. 2 शतक अखेरीस आपण पाहतोय वैजनाथ टीम जाऊन पोहोचली बिनगड्याच्या मोबदल्यानंतर 36 या धावसंख्येवरती. 36 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. आक्रमकता दाखवली जरूर. आपण पाहायला पहिला शतक फेकलं होतं देवदासनं. त्या शतकामध्ये पाहायला गेलो तर 3 षटकार खर्च केले, 1 चौकार खर्च केला होता. या शतकामध्ये रामदासनं सुरुवातीला 1 चेंडू फेकला होता, पहिला बायच्या स्वरूपात चौकार खर्च केला आणि त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार खर्च केला होता. त्याचबरोबर जो ब्रेक लावला लाजवाब, अतिशय चांगले गोलंदाजी रामदासच्या माध्यमातून. परंतु इथे चांगला रण त्यागत असताना एक मोठा टार्गेटच्या उमरट्यावरती चाललाय वैजनाथ संघ, कारण की आतापर्यंत त्यांच्या धाव फलकावरती धावा व लक्ष टाकला तर 36 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा शतक इथे चालू होईल. योगेश आहेत गोलंदाजी मार्क वरती. संध्याकाळचं सत्र आपण इथे पाहतोय. संत सुरुवात आणि संत कामगिरी आपण पाहतोय. मैदानाच्या पाठीमागे आपल्याला पाहायला गेलो तर निसर्गरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे म्हटलं जाते ना, वृक्ष वळली आम्हा सोयरे वणची रे, तुकाराम महाराजांचे गोडवाक्य, ते गोडवाक्य आपल्याला पाहायला मिळेल. एसट्यांच्या पाठीमागची दिशा पूर्ण निसर्गाने भरल्या आणि निसर्गाच्या खुशीमध्ये हे गावदेवी मैदान आपण पाहतोय. हा चेंडू लेग स्टिकच्या कदाचित बाहेर गेले की काय, हा प्रश्नचिन्ह आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पंच आमच्याकडे वळतील. यस, हा चेंडू वाईड करार घोषित केला. या चेंडूवरती 1+1 2 धावा कन्वर्ट झाल्यात आणि 2 धावा आल्यानंतर धाव पटलावरती धावा वैजनाथ टीम जाऊन पोहोचल्या. टोटल 38, लॉस ऑफ 0 विकेट ऑन स्कोर कार्ड. अतिशय चांगली फटकेबाजी, खूपच चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील मोफत धावा इथे खर्च करतात. सज्ज झाले पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरा गोलंदाज स्लो ओव्हर मध्ये आपण पाहतोय. हाणामारचे शतक आहेत, कारण की 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचे गोलंदाज हे नेहमी लो गोलंदाज असतात आणि त्याच्यावरती हल्ले प्रतिहल्ले चढवण्याची संधी ही फलंदाजाकडे असते. परंतु त्या संधीचे सोहणं केलं जाईल की काय, कारण की विचार केला बिरजू आणि गणेशचा, ह्या दोघांना मात्र जी पार्टनरशिप केली, जी साधी जरी मिळवली, ती मात्र लाजवाब आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही एकही विकेट गमावली नाही या वैजनाथ टीमनं. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. अकोट टप्प्याचा चेंडू फायदा घेतलाय, एक्स्ट्रा कव्हर रिझन, क्षेत्ररक्षक होता, हाताला झाला ब्रश, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार.
महत्वाचं आहे. जर मोठा टार्गेट आपल्याला बनवायचं असेल तर अजून मोठे फटके मारावे लागतील आणि त्याचबरोबर भिलवडी टीमला कमी धाव्यांच्या नक्कीच टार्गेट खेळायचं असेल तर आपल्याला डॉट चेंडू फेकावे लागतील. शॉर्ट मिड ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नो मॅन्स लाईन तिथे पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येईपर्यंत सिंगल कन्वर्ट केली. सिंगल डबलला देखील इथे प्राधान्य दिले जाते. दोन्ही फलंदाज खूप चांगले पार्टनरशिप साझेदारी खूप चांगली वाटते आपल्याला. कारण की शतक क्रमांक इथे प्रगतीपथावरती तिसरं चालू आहे. अजूनही एकही फलंदाज गमावलेला नाही आहे वैजनाथ टीमनं. खूप चांगला सराव खूप चांगला प्रॅक्टिस यांच्या माध्यमातून आणि इथे तेच नमुना पेश करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. असं वाटतं की घरच्या मैदानावरती खेळी करतोय की काय वैजनाथ संघ. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज योगेश. हा फटका कन्वर्ट झालाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत मिळेल सिंगल. यस इथे आपण पाहतोय ब्रेक लावण्याचं काम केलं जातोय. धावेंवरती अंकुश लावण्याचं काम मात्र योगेशने केलं. एक चौकार खर्च केला. 2 वाईट देखील चेंडू फेकलेत. तिथून आपल्याला पाहायला गेलो तर अतिशय चांगले गोलंदाजी. 5 चेंडू खूप चांगले फेकलेत या गोलंदाजाने. अजूनही एका चेंडूचा अंतिम खेळ बाकी असेल. त्याला समोर आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती बिरजूच्या बॅटमध्ये देखील आपण षटकारांची आतिषबाजी पाहिली. परंतु यावेळी योगेशचा अंतिम चेंडू बिरजूसाठी. फटका कन्वर्ट केलाय. फुल केलाय. सक्सेसफुल फटका. चेंडू थांबत नाहीये. चेंडू आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. नसी पार केली. अर्धशतकचा पलडा पार केलाय. आजच्या दिवसातला कदाचित हाय स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय घातक फटकेबाजी. पार्टनरशिप खूप चांगली आहे. साझेदारी खूप चांगली वाटते. कारण की बिरजू आणि गणेश हे दोन फलंदाज घातक ठरले आहेत खऱ्या अर्थानं भिलवले टीमसाठी. प्रत्येक गोलंदाजाची मात्र इथे धुवाधार फलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजावरती प्रतिहल्ले चढवलेत हे दोन फलंदाजांना. आता मात्र स्लो ओव्हरमध्ये अंतिम गोलंदाज रामदास वाघमारे ह्या गोलंदाजाला आपण पाहतोय. भिलवले टीमला बिलोंग करत असताना स्लो ओव्हरमध्ये पूर्णपणे बाहेर निघाला होता फलंदाज तरी देखील ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू फेकलाय. इट इज अ वाईट बॉल. नियम क्रमांक 25 एक्स्ट्रा धाव मिळेल. टोटल धाव आपल्याला पाहायला मिळतील 54 धावा धावपटलावरती. 54 रन्स. 55 खूप चांगला रणनीती आखताना आपण पाहतोय वैजनाथ टीमला. इथे खडे खडे मारण्याचा प्रयत्न. समोर चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. या चेंडू कुठल्या प्रकारचं नियंत्रण पाहायला मिळत नाही. या व्हेरिएशन दाखवता येत नाही फलंदाजाला. आणि इथे आपण पाहतोय गोलंदाज रामदास वाघमारेने हा डॉट चेंडू फेकलाय. लोअर फुल टॉस कन्वर्ट झालाय. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक तैनात त्याच्या आंब्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. शानदार चौकार. गणेशला वाटलं होतं समोर चेंडू बॅटचा पेस कोडला. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला असता तर हा देखील मोठा फटका पाहायला मिळाला असता. हो यावेळी गतीने बीट केलं जात आहे. कही पे निगाह है कही पे निशाणा. इथे काय चूक केली. कारण की ज्या प्रकारे पण पाहिलं एकच धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केल्यात. अगोदरच गोलंदाजाने जास्त धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये ह्या एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील धावा खर्च करतोय भिलवले संघ. 2 धावा जमा झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती आपण पाहतोय संघाची टोटल जाऊन पोहोचली 60 या धावसंख्येवरती. अजूनही या शतकातील
2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. गोलंदाजी मार्गवरती रामदास वाघमारे कमबॅक करणं खूप महत्वाचं असेल रामदासला, परंतु रामदास वरती प्रत्यहल्ला. अजून एक मोठा बिग हिट. चेंडू मात्र आसमानाला चुंबन देत 6 धावांसाठी बिग हिट आलाय. अतिशय घातक फलंदाजी. हाय स्कोर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. हा चेंडू पाहावा लागेल, पंच आमच्याकडे जरूर वळतील. दोन्ही हात जमिनीला समांतर लगत आम्हाला इशारा देतील. हा देखील चेंडू वाईट. एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फळक आणखीन पुढे सरकेल. टोटल 61 यस 67 धावा धाव फळकावरती. कारण की 60चा आकडा होता, षटकार मारल्यानंतर 66 झाला आणि त्यामध्ये हे एक्स्ट्रा 67 धावा. रिव्हर्स स्वीप. काही गरज नव्हती या फटक्याची, परंतु इथे पाहावं लागेल. अंतिम शतक होता, अंतिम चेंडू होता. इथे सत्र पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस जी फलंदाजी केली वैजनाथ टीमच्या फलंदाजाने, पार्टनरशिप खूप चांगली आहे. 2 फलंदाजांनी ह्या धावा जमा केल्यात. खऱ्या अर्थानं 67 धावा जमा केल्यात आणि 68 धावेचं लक्ष रचलंय भिलवले टीम समोर. तर येणारे 24 चेंडू आहेत आणि भिलवले टीमला बनवायचे आहेत 68 धावा. जसा दुसरं सत्र चालू होईल आपण तत्पूर्वी संधी देऊया डीजेला. ओर टू द डीजे. तो स्कोर इथे जमा केलाय. खऱ्या अर्थानं 67 धावा जमा केल्या आणि 68 धाव्यांचं लक्ष रचलंय भिलवले टीम समोर. 4 षटकामध्ये 68 धावा बनवणं हे खूप महत्वाचं असेल. 17.00च्या सरासरीनं वाटचाल करणं हे खूप महत्वाचं असेल. यावेळी भिलवले टीमला देखील कमी समजून चालणार नाही, कारण की त्यांच्याकडे देखील फलंदाज आहेत. यात मात्र दिलभर शंका नाही. शिवाजी वाघ मॅचचा आनंद लुटत असताना आपण पाहतोय. खूप उशिराने त्यांची इथे उपस्थिती पाहिली. काही कामाकरिता ते बाहेर गेले होते आणि त्यांची उपस्थिती पाहिली आपण आता. पाहायला गेलो तर त्यांची सकाळची मॅच देखील होती. कुंभे विपक्ष आनंदवाडी या 2 टीम दरम्यान लढत झाली होती. त्या मॅच मध्ये त्यांची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली. अन्यथा कुंभे संघ नक्कीच विजयपद मिळवलं असता. पुढे या मॅच कडे पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि मंचावरती उपस्थित मान्यवरांचं मी गुरुनाथ कातकरी, वाईस ऑफ वावंजे पनवेल आपलं सहर्ष स्वागत करतोय.
खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आईगाव देवी क्रिकेट संघ कुंभे आयोजित आमदार ट्रॉफी 2023 चे हे शानदार पर्व आपण पाहतो. घातक फलंदाजी आपण पाहिली वैजनाथच्या फलंदाजाची. आता मात्र बारी आहे भिलवल्याच्या फलंदाजाला इथे सिद्ध करण्याची. सिद्ध करतील की काय, कारण की एकटा जोडीनं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं बिरजू आणि गणेश हे दोन फलंदाजानं टोटल 67 धावा जमा केल्या 4 षटकांमध्ये आणि 68 धावांचं लक्ष रचले भिलवले टीम समोर. धाव्यांचा खऱ्या अर्थानं डोंगरच म्हणावं लागेल. ज्या प्रकारे पाठीमागच्या दिशेनं नेरलचा जो माथेऱ्यांचा डोंगर आहे ना, तो डोंगर चढण्यासारखा असेल भिलवले टीम समोर. काय असेल याचं रहस्य, काय घडेल या मॅच मध्ये, काय घडेल काय बिघडेल, ज्याच्याकडे क्रिकेटचा अनुभव असेल त्यालाच मात्र हा कळेल. 24 चेंडू आहेत, 68 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 68 धावा बनवण्यासाठी दोन फलंदाज भिलवले टीम कडून आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती देवीदास, नो स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज रामदास आणि गोलंदाजी मार्क वरती गणेश. गणेशावरती हल्ला चढवलाय, प्रति हल्ला चढवलाय. ईट का जवाब पत्थर से, सिंट का जवाब पत्थर से. पहिल्या चेंडूवरती चौकार. गणेश राईट आर्म राऊंड विकेट मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही या, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क ताळमेळ जुळत नाही या आणि इथे आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता. देवीदास आहेत स्ट्राइक एंड फलंदाज. हा फटका कन्वर्ट झालाय. पहा शॉट ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना ते सोपा झेल होता. पहिला झटका लागेल. देवदास बॅक टू द पॅव्हिलियन्स. हा चेंडू टॅप केलाय, दिशा दिली, कळाईचा वापर केलाय, जागा बनवली या फटक्यासाठी आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडूला फेकून दिलाय 4 धावांसाठी. डीजे हा फटका आगळा वेगला. क्षेत्ररक्षक आहेत की काय मिड विकेट क्षेत्रामध्ये. या स्नोमॅन्स लाईन होती. चेंडू अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. फलंदाज रामदास वाघमारे ऑन अ फाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं भिलवले टीम जाऊन पोहोचली. एक गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 13 या धावसंख्येवरती बनवायच्या आहेत. टोटल 68 धावा आणि 68 धाव्यांचा पाठलाग करतोय
भिलवले टीम. चला विनंती असेल स्पीडअप करायचं. न्यू बॉलर्स नेम्स सोमनाथ. सोमनाथ नामक गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्गवरती पहिलं शतक फेकलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि थर्टार सर्कलच्या दायऱ्यामध्ये गोलंदाजी करणं खूप अवघड असतं. तिथे गोलंदाजी गणेशने केली. या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलंय शतकामध्ये टोटल 3 चौकार खर्च केले तरी देखील 13 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं भिजवले टीमच्या नवीन गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ टू रामदास. दोन्ही रामदास आपण पाहतोय खेळपट्टीवरती सज्ज. एका रामदासनं चांगली कामगिरी केली. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. खऱ्या अर्थानं 3 चेंडू आणि 8 धावा आपल्या टीमसाठी जमा केल्यात. हा फटका कन्वर्ट केलाय. नो मॅन्स लाईन. क्षेत्ररक्षक नाहीत तिथे. चेंडू थांबत नाही. चेंडू जाईल 4 धावांसाठी. इथे रोहिदासच्या पारी संध झालाय. अडचणीत सापडला की काय भिलवले संघ हे मात्र प्रश्नचिन्ह आपण पाहतो. या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. मंजिलें जिन्हीं को मिलती है जिनके इरादों में जान होती है क्योंकि यहाँ पंखों से नहीं हौसलों से उडान होती है. इथे हौसला बुलंद ठेवावा लागेल. भिलवले टीमच्या फलंदाजाला आक्रमकता कायम ठेवावी लागेल. फलंदाजीच्या जोरावरती चौकार षटकाराची आतषबाजी कायम ठेवावी लागेल. मारण्याचा प्रयत्न फलंदाज विकासच्या माध्यमातून ऑन साइडला हा फटका कन्वर्ट झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल फक्त सिंगल डबल न प्राधान्य देत असताना आपण भिलवले टीमला पाहतोय. आक्रमकता दाखवणं खूप महत्वाचं आहे. एखेर दुहेरी धावेने वाटचाल केली जाते. एखेर दुहेरी काय उपयोग होणार नाही या तर नक्कीच वैजनाथ टीमला काहीच फरक पडणार नाही. या नक्कीच दोन्ही संघ आमने सामने दादा संघ आपण पाहतो या विभागातले. परंतु इथे कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे जाणून घेण्यासाठी मैदानावर लक्ष केंद्रित करावं लागेल. खरं तर प्रेक्षक वर्गाला इथे गोलंदाज पूर्णपणे हाबी पडले जातात. गोलंदाजी मार्कवरती हा सोमनाथ अतिशय घातक गोलंदाजी नमुना पेश केला. ज्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात आणि महत्वाच्या 2 सफलता जरूर मिळवल्यात. पुन्हा एकदा सज्ज. अंतिम चेंडू लेफ्ट आर्म राउंड विकेट. फटका कन्वर्ट झाला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. सोप्पा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. इथे शतक क्रमांक संपन्न झाले दुसरं
आणि 2 षटकाच्या अखेरीस भिलवले टीम जाऊन पोहोचल्या 4 गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 18 या धावसंख्येवरती. बनवायचे आहेत 38 समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 50 धावसंख्येची गरज. बिरजू गोलंदाजी मार्क वरती तिसरा गोलंदाज स्लो मध्ये पहा. तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचे गोलंदाज हे नेहमीच लो गोलंदाज असतात. त्यांच्यावरती प्रत्यहल्ल्यात चढवण्याची संधी ही फलंदाजाकडे असते. बिरजू एक घातक गोलंदाज असेल यात मात्र काही शंका नाही आहे, कारण की बिरजूने जी फलंदाजी केली ती लाजवाब होती. यावेळी बिरजूवरती हल्ला चढवलाय. उंची जास्त पाहायला मिळते, लांबी पाहावी लागेल. यस, चेंडू जाईल सीमा पार षटकारासाठी. आसमान गोलंदाज बिरजूला दाखवण्यात आलंय. अजून या प्रकारचे फटके मारले तर नक्कीच भिलवले संघ ह्या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करेल. यास इथे टॉप लिडिंग एज लागले लाऊड सॉंग आमच्या कानापर्यंत पोहोचला, परंतु पंचांचा इशारावरती आम्ही होतो फलंदाज होईल बाद. होता आणि काही पण निशाणा होता, कारण की ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र लेग साईडला फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावींसाठी चौकार. प्रहार केलाय, प्रत्येकाला चढवण्याची सुरुवात केल्या, परंतु इथे विजयाचा पलडा कोणत्या संघाच्या बाजूने लागेल अजूनही येणारे वेल आणि येणारा काळ सांगू शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्ज झालाय बिरजू. मारण्याचा प्रयत्न रडार बडे चेंडू येत नाही, दात बांगले जात्या, परंतु इथे पहा फलंदाजाला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळला नाही आणि इथे डॉट चेंडूची संख्या संघाची धावसंख्या पूर्णपणे ब्रेक लावलाय. टोटल बेला पाहायला गेलो तर 28 धावसंख्येवरती पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज बिरजूने केलाय. मारण्याचा प्रयत्न रडारमध्ये चेंडू येत नाही, आणखीन एक डॉट चेंडूची संख्या. अडचणीत सापडत चाललाय, आक्रमकता दाखवावी लागेल. या चेंडूवरती मोठा फटका कन्वर्ट करणं खूप महत्वाचं आहे. यस, यावेळी पूर्णपणे बीट बॅकफुट वरती पाहतोय फलंदाज स्ट्राइक एंड वरती अभय. शतक क्रमांक संपन्न झाले 3 आणि 3 षटकांच्या अखेरीस भिलवले टीम जाऊन पोहोचली 5 गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 28 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 40 धावसंख्येची गरज. समीकरण अवघड आपल्याला पाहायला मिळतंय. इथे एखादा चेंडू नो त्याच्यावरती षटकार आणि लागोपाठ 6 चेंडूवरती 6 मोठे फटके मारावे लागतील. दैवी चमत्कार ह्या मॅच मध्ये पुनर्प्रवेश करू शकेल भिलवले संघ. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. संदीप नवीन गोलंदाज ट्रॅक वरती आणि इथे बॅटची टॉप एज, आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर.
त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. तर चला विनंती असेल आनंदवाडी संघ नायक एज कॅप्टन टॉस साठी आपण यायचंय.